चला तर रामराम मित्रांनो, कसे आहात? मी सकाळी उठलो आहे आणि फ्रेश बनवून लगेचच वर्कआउटला आलो. सकाळी टेरेसवर वर्कआउटला आल्यानंतर रेग्युलर रुटीनमध्ये वर्कआउट चालू होते. त्याचबरोबर प्रभात फेरी देखील आलेली होती. नित्यनेमाने माझा आणि प्रभात फेरीचा टाईम सोबतच होतो. मी माझे आवरले, वर्कआउट झाल्यानंतर आणि लगेचच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात दर्शनाला आलो. दर्शन घेऊन मी घरी आलो. घरी आल्यानंतर रेग्युलर रुटीनमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात झाली. बाईने माझ्यासाठी गरम गरम दूध तयार करूनच ठेवलेलं होतं. त्यानंतर मी दूध घेतले आणि शॉपला निघालो. शॉपला आल्यानंतर काउंटर लगेच क्लीन केले, देवपूजा वगैरे केली आणि खूप दिवसानंतर माझा मित्र कृष्णा आलेला होता. त्याचा माझा कॉल झाला आणि दोघेही आम्ही शॉपला भेटलो. त्यानंतर थोड्या वेळात पप्पा देखील काउंटरला आलेले होते. मग काय, पप्पा काउंटरला आल्यानंतर माझ्या रोजच्या नियमात मी निघालो शेतामध्ये. शेतात आल्यानंतर दादा आणि मी दोघेही चक्कर मारण्यासाठी आलेलो होतो. मग सोलर वगैरे चालू केले आणि वॉटर फ्लो चेक करून नित्यनेमाने मोसंबीच्या बागेला पाणी द्यायचेच असते मित्रांनो. मग आज पण लगेच मोसंबीच्या बागेला पाणी लावले. त्यानंतर पाणी लावल्यानंतर दादा आणि मी सोबतच होतो. मग आम्ही दोघेही मोसंबीच्या बागेमध्ये चक्कर मारण्यासाठी निघालो. मोसंबीच्या बागेत चक्कर मारण्यासाठी आल्यानंतर मी वॉटर फ्लो ते चेक केला. 2-3 तास पाणी मोसंबीला दिले आणि नित्यनेमाने परत दुपारी घरी जाताना दुकानला आलो. त्यानंतर पप्पा आणि सागरचे काउंटरचे काम चालू होते. आम्ही दोघेही, दादा आणि मी, घरी आलो. घरी आल्यानंतर दुपारी लंच वगैरे केला आणि थोडा आराम केला. त्याचबरोबर मग काय 4 वाजलेच होते. रेग्युलर रुटीनमध्ये परत शॉपला जायचं होतं. थोडंसं फ्रेश बनवले आणि 4 वाजता काउंटरला आलो मित्रांनो. पप्पा आणि सागर हे आज लवकर शॉपला आलेले होते. मला थोडा उशीर झाला होता. मग दोघांनी काउंटरला सुरुवात केली होती. थोड्या वेळाने पप्पा बाहेर गेले. मग सायंकाळी ढेपीची ऑर्डर होती. त्यासाठी ढेप देण्यासाठी आम्ही आलो आहे ढेपीच्या गोडाऊनला. त्यानंतर सागर आणि मी ढेपीची ऑर्डर देऊन लगेचच परत रिटर्न काउंटरला आलो. काउंटर आल्यानंतर आज आम्ही तिघेही शॉपला होतो. मग रेग्युलर रुटीनमध्ये काउंटर केले. त्याचबरोबर सागरने स्टॉक मेंटेन केला. त्यानंतर शॉपचे काम संपले आणि सायंकाळी बड्डेचे नियोजन असल्यामुळे ईश्वर भाऊंचा फोन आलेला होता. सानूचा बड्डे होता. तर मग मी बड्डेला गेलो. आम्ही योगेश भाऊ, अरुण भाऊ, आम्ही सर्वजण बड्डेला उपस्थित होतो. बड्डे पार्टी झाली आणि मी रात्री घरी आलो. धन्यवाद.